संशयः, मृत्यूनंतर तू माझ्या ठिकाणी निवास करशील, मला येऊन भेटशील, मला प्राप्त होशील यात संशय नाही. श्लोकावर अर्थपूजा बांधण्याआधी, श्लोकावर चिंतन करण्याआधी, श्लोकावर विवरण घेण्याआधी ज्या निमित्तानं या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या खालिंग गावातील हे शेलार परिवार आणि या शेलार परिवाराच्या मातोश्री कैलासवासी हरिभक्त परायण सांगुणाबाई काळूराम शेलार आई साहेबांचं 24/12/2019 रोजी दुःखद निधन झालं, वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या 5व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आज आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आज आई साहेबांचं 5वं पुण्यस्मरण आहे. अर्थात माणूस माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे कर्म करत असतो. त्या कर्माचे प्रकार अनेक आहेत, बरं का? अनेक प्रकार आहेत कर्माचे. कर्म करणारे इंद्रियच अनेक आहेत, त्यामुळे प्रकारही अनेक आहेत. डोळ्याने केलेली कर्म वेगळी, कानाने केलेली कर्म वेगळी, हाताने, पायाने, तोंडाने, सर्व इंद्रियांनी केलेली कर्म वेगवेगळी आहेत. कर्माचे प्रकार जरी अनेक असले तरी प्राप्ती मात्र त्याची 2 प्रकारेच आहे. प्राप्तीचे प्रकार 2च आहेत, पुण्य किंवा पाप, बरं का? पुण्य किंवा पाप. या ठिकाणी कार्य करत असताना मनुष्य 3 गुणात्मक कार्य करतो, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. त्याच्या आवडीप्रमाणे तो कर्म करत असतो आणि कर्माप्रमाणे जोडलं जातंय. अधर्माने वाटचाल केली, अनित्येने वाटचाल केली, अज्ञानाने अंधश्रद्धेने वाटचाल केली, पाप जोडलं जातंय. धर्म आचरण केलं, नीतीने वागलं, संतांच्या कृपेने, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करून, संतांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न केला, पुण्य जोडलं जाते. पण काय विशेष आहे माहितीये का? माणसाच्या आयुष्यामध्ये माणूस गेल्यानंतर पापाचं स्मरण केलं जात नाही, बरं का? माणूस गेल्यानंतर पापाचं स्मरण केलं जात नाही, पाप कर्माचं स्मरण केलं जात नाही. उलट अर्थी आठवण झाली तरी तिरस्कार केला जातो. त्या कर्माचा आठवण झाली तरी तिरस्कार केला जातो. पण मात्र माणसाच्या आयुष्यामध्ये माणसाने केलेल्या पुण्य कर्माचं स्मरण केलं जात आहे. आई साहेबांनी, आई साहेबांच्या आयुष्यामध्ये जी पुण्य कर्म केली त्याचं स्मरण म्हणजे आजचं हे पुण्यस्मरण आहे. आजचं हे पुण्यस्मरण आहे. खरं तर आईच्या पश्चात आईचा मुलगा असेल, आमचे बळीराम मामा, आमचे आईसाहेब असतील, भागूबाई, त्याचप्रमाणे मामांची मुलं अर्थात उमेश असेल, पुरुषोत्तम असेल, रोहिणीताई असतील, सारिकाताई असतील, आमच्या आईसाहेबांची मुलं दिलीप दादा असतील, दिनेश मामा असतील, उषा मावशी असेल, मनीषा मावशी असेल. त्याचप्रमाणे या ठिकाणी हा संपूर्ण शेलार परिवार आणि आई साहेबांना ज्यांनी आधार दिला. खऱ्या अर्थाने माणसाच्या आयुष्यामध्ये संघर्ष असतो. माणसाच्या आयुष्यामध्ये खूप काही संघर्ष करावा लागतो, खूप काही संकट असतात. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये संकट असतात. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग असतात. खरं तर या ठिकाणी दुःखाचा विचार जर केला तर संत म्हणतात जन्म झाला तिथूनच दुःखाला सुरुवात आहे. काय म्हणतात माहितीये का संत? जन्म दुःखाचं मूळ आहे. जन्म हे दुःखाचं मूळ आहे. आता लोक हसली आल्यानंतर तो बात वेगळी आहे, पण आपण रडलो ना. जन्माला आल्याबरोबर लोक हसली, मुलगा झाला म्हणून घरातल्यांना अपार आनंद झाला, सगळे हसायला लागले, सगळ्यांनी पेढे वाटले, काय 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 अगदी. पण जन्माला येताना जन्माला येणार असतो, रडतो.
आणि म्हणून दुःखाला सुरुवातच ही जन्मापासून झालेली आहे. म्हणून माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे दुःख असतात, अनेक प्रकारचे संकट असतात, अनेक प्रकारचे प्रसंग असतात. पण त्या प्रसंगातून बाजूला होण्यासाठी, त्या संकटांना सामोरे जाण्यासाठी जो नियोजन करतो तो श्रेष्ठ असतो. आलं लक्षात ना? संकट प्रत्येकाला आहे, दुःख प्रत्येकाला आहे, प्रसंग प्रत्येकावर आहे. पण आलेल्या प्रसंगातून मुक्त होण्यासाठी जो प्रयत्न करतोय आणि जगण्याचा मार्ग शोधतोय तो माणूस श्रेष्ठ असतो, ती व्यक्ती श्रेष्ठ असते. आमच्या आईसाहेबांच्या बद्दल जर सांगायचं झालं, कैलासवासी सांगोनाबाई काळूराम शेलार, पहिली गोष्ट एक जमेची बाजू. या ठिकाणी या प्रवचनातून सांगण्यासारखी बाजू म्हणजे ते हरिभक्त परायण होत्या. ऐका, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अनेक पद प्राप्त करून घेता, अनेक पद प्राप्त व्हावीत म्हणून धावपळ करता, प्रयत्न करता, काय 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 अट्टाहास करता. पण सगळी पद मर्यादित असतात, मर्यादित काळापर्यंत असतात. सगळी पद. आजी असणारा माझी होतो. माणसाच्या आयुष्यामध्ये हे एकच पद असं आहे, ते शेवटपर्यंत आजीच राहतंय, माझी कधीच होत नाही. आजी गेल्या तरी सुद्धा विचाराने ते आहेत, त्यांच्या कर्माने ते आहेत, त्यांनी केलेल्या पुण्य स्मरणाने, पुण्य कर्माने ते आहेत, म्हणून हे पुण्यस्मरण आहे, म्हणून हे पुण्यस्मरण आहे. पहिली गोष्ट म्हणजे ते हरिभक्त परायण होत्या, देवाचं कार्य केलं, अध्यात्माचं कार्य केलं, अतिशय चांगल्या प्रकारे जगल्या, वागल्या. समाजामध्ये माणसाने कशा प्रकारे कार्य करावं असं कार्य आपल्या आईसाहेब सांगोनाबाई आईसाहेबांनी केलं. एक आदर्शयुक्त जीवन जगल्या, आदर्शयुक्त, की आज या कलियुगामध्ये जगत असताना, वागत असताना प्रत्येक महिलेने त्यांचा आदर्श घ्यावा, त्यांचा आदर्श घ्यावा. अशा प्रकारे आदर्शयुक्त जीवन जगल्या. का? ज्या वेळेला आमचं लग्न असतंय ना, त्यावेळेला अनेक प्रकारच्या विधी आम्ही त्या ठिकाणी संपन्न करत असतो. असं म्हणतात पूर्वी 4-4, 5-5 दिवस लग्न चालायचे. खरं आहेत का? खरं आहे? 4-4, 5-5 दिवस, बरोबर आहे. पण त्याच्या पुढे सांगू का, मी म्हणेन महिनाभर आधीपासून तयारी असायची. त्याला कारण सांगतो ना, फाट्या आणण्यापासून माणसं आपण अटकायचो गावामध्ये, बरोबर आहे. माणसं फाट्याना, गाड्या, बैलगाड्या, म्हणजे जिथून जमला ना मुलांचं घर तिथून ते चालू असायचं, बरोबर आहे ना. फाट्या झाली का मग पत्रावली लावायला माणसं, पानं गोळा करायची लोक, ते पत्रावली लावायला माणसं. म्हणजे त्या एकदा जमल्यापासून त्या घरामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण व्हायचं. कोणाच्या अंतःकरणामध्ये द्वेष नव्हता, मत्सर नव्हता, तिरस्कार नव्हता. भोळ्या भावाने माणसं सगळी एकत्र यायची, सगळी आळी एकत्र यायची, गाव एकत्र यायचा, कुटुंब समाज एकत्र यायचा. आणि एखादा पडित माणूस असेल ना, त्याचं कार्य सगळ्यांनी उचलून घेऊन कसं यशस्वी करायचं त्यासाठी मनापासून सगळे प्रयत्न करायचे. कारण का माहितीये का, त्यावेळेला माणसं पैशाने गरीब होती पण मनाने श्रीमंत होती. बघा, हा पैशाने गरीब होती 100%, मी मान्य करतोय ना, पैशाने गरीब होती. कुडाची घर असायची, काही कार्यक्रम असला का एक बाजूला सगळं कुड काढून टाकायचं, आपला वटण जो असतो तो सगळा मोकळा करायचा, तिथं स्वयंपाक, तिथं जेवण, तिथं सगळं काही, बरं का. पैशाने गरीब होती पण मनाने श्रीमंत होती. आज माणसं पैशाने श्रीमंत झाल्यात पण मनाने एवढी दरिद्र राहिल्यात का ज्या मांडवात बसतात तिथेच कल्पना करतात जर मांडवाला आग लागली तर. विचाराने एवढी दरिद्री झाल्यात माणसं. एखाद्याला सहकार्य करायचं लांब गेलं पण त्याचा कार्यक्रम अयशस्वी कसा होईल, कुठेतरी काहीतरी फोट कशी निघेल ना यासाठी प्रयत्न करतात. असो, आपला विषय असा आहे की लग्नविधीच्या वेळेला आम्ही अनेक प्रकारच्या विधी करत असतो. त्यामध्ये सगळ्यात महत्वाची मंगल अष्टक झाल्यानंतर, बरं का, जी सप्तपदी असते ना ती सगळ्यात महत्वाची विधी असते. सप्तपदी 7 फोटो काढतो वेगवेगळे, ते नाही हो का.
पुरुषाबरोबर ती बाई जे अग्नी अपतिष्ठ यांच्या सगळ्यांच्या समवेत यांच्या सगळ्यांच्या साक्षीने जी फिरते, फेऱ्या मारते आणि प्रत्येक फेरीला एक एक वचन देतात. पुरुष महिलेला वचन देतो, बरं का, नवरा बायकोला वचन देते आणि बायको नवऱ्याला वचन देत आहे. आलं का लक्षात? बघा कसं असतंय ते. त्यामध्ये अनेक वचन आहेत, अनेक वचन आहेत. ती बाई त्या पुरुषाला सांगत असते, शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या दुःखात दुःख मानेन, तुमच्या सुखात सुख मानेन. सुखात तुम्हाला जेवढ्या ताकदीने, जेवढ्या सामर्थ्याने तुमच्या पाठीशी उभी राहील ना, दुःखातही तेवढ्याच ताकदीने, तेवढ्याच सामर्थ्याने मी तुम्हाला साथ देईन. तुमच्या घराला घरपण देण्याचं काम करेन. तुमच्या संसारामध्ये रममाण होईल. ज्या घरामध्ये मी मापटं ओलांडून प्रवेश करीन ना, त्या घरामध्ये लक्ष्मी म्हणूनच कार्य करेन. पुढे पुढे त्या घराच्या मंदिरामध्ये रूपांतर करण्याचं काम करेन, बरं का. अन्नपूर्णा म्हणून त्या घरामध्ये काम करेन. सप्तपदी ज्या वेळेला असतात ना, त्यावेळेला एक 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 वचन असतात. ती एक 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 वचन पुरुष त्या बाईला देत असतो आणि बाई ती नवरी नवऱ्याला देत असते. आई वडील प्रत्येक मुलीचं जमवताना तिच्या भविष्याचा विचार करत असतो, बरं का. म्हणून कुठलाही बाप मुलीचं जमवताना चारही बाजून चौकशी करतो. आणि मी तर म्हणतो करावी ना, करत असेल तर समोरच्या माणसांना वाईट वाटून घेऊ नये, बरं का. मुलाची चौकशी करावी आणि मुलीची चौकशी करावी, दोघांनीही चौकशी करावी. चौकशी करत असतील तर मुलावाल्यांनी वाईट वाटून घेऊ नये आणि मुलीवाल्यांनीही वाईट वाटून घेऊ नये. ज्याचं नाणं खणखणीत आहे ना, त्याला काही वाटत नाही. तो उलट बोलतो, अजून 10 गावांमध्ये, अजून 10 घरांमध्ये चौकशी करा, बरं का. कारण कुठल्याच बापाला असं वाटत नाही की माझ्या मुलीचा संसार अर्धवट व्हावा, अर्ध्यावर मोडावा. कुठल्याच बापाला असं वाटत नाही की माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त व्हावा. कुठल्याच बापाला असं वाटत नाही की माझ्या मुलीचा वाईट व्हावं. कुठल्याच आईला, कुठल्याच बापाला वाटत नाही. आणि अशा पद्धतीने सगळ्या प्रकारचं नियोजन ज्या वेळेला आम्ही करतोय, लग्नाच्या वेळी एकमेकाला आम्ही वचन देत असतोय, त्यावेळेला कित्येक वर्षानंतर पर्यंतचे आम्ही विचार करून ती स्वप्न रंगवत असतो, स्वप्न रंगवत असतो. मुलं झाली कुठे नाही झाली की तिथून त्यांच्या लग्नाचा विचार करत असतो. माझ्या मुलाचं लग्न असं करणार, माझ्या मुलीचं लग्न असं करणार, बरं का. तिथून आम्ही सगळं काही विचार करत असतो. एक फक्त कल्पना करा ना, कित्येक वर्षानंतरची केलेली कल्पना, कित्येक वर्षानंतरचं केलेलं नियोजन, समजा 2 आणि 4 वर्षात जर तो संसार विस्कळीत होत असेल तर तिथली अवस्था काय निर्माण होत असेल, काय अवस्था निर्माण होत असेल. अरे लग्न झाल्यानंतर आमचे काळूराम बाबा, अर्थात काळूराम गोपाल शेलार बाबा, आई साहेबांना 2 मुलं झाली, काय बळीराम मामा आणि भाऊबाई. आई साहेब, प्रत्येक बाप घरातून 1.5-2 भाकरीची शिदोरी घेऊन बाहेर पडतो सकाळी. अनेक धके चपेटे सोसत असतो, अनेक प्रसंगांना सामोरे जात असतो, प्रवास करत असतो, अनेक गाड्या घोड्या बदलाव्या लागत असतात. त्यांना अनेक प्रकारच्या रस्त्यावरून चालावं लागतंय, जावं लागतंय, क्रॉसिंग करावी लागते. आमच्या समाधानासाठी, आमच्या सुखासाठी आम्ही सुखाने जगावं, वाढावं, घडावं म्हणून सकाळी 1.5-2 भाकरीची शिदोरी घेऊन बाहेर पडणारा बाप संध्याकाळी येईलच याची गॅरंटी नसते. कारण अनेक धके चपेटे त्याला सोसावे लागत असतात. आणि अशाच प्रकारे आमचे बाबा बीएमसी मध्ये काम करत असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला आणि अतिशय कमी वयामध्ये, अतिशय ही मुलं लहान असताना जबाबदारी आमच्या आईवर आली. मुलंही सांभाळायची, घराला घरपण द्यायचं, बापाचंही प्रेम द्यायचं आणि आईचीही माया द्यायची. दोन्ही उभयतांचं, अर्थात आई वडिलांचं प्रेम देण्याची जबाबदारी माझ्या आई साहेबांवर आली. मुलं लहान आहेत, सांभाळायचे, त्यांच्या भविष्याचा विचार करायचा आहे.
आपला सुरुवातीचाच विषय आहे. संकट माणसावर येतात ना, अनेक प्रकारचे प्रसंग माणसावर येतात ना, पण प्रसंगांना हातबळ होऊ नका. संकट आली म्हणून हातबळ होऊ नका, बलपुट्यासारखे पडू नका, काहीतरी नको तो विचार करू नका, नको तो निर्णय घेऊ नका. आज कित्येक समाजामध्ये अशी माणसं पाहायला मिळतात की जरा काही प्रसंग आला की आत्महत्या करतायत, जरा काही संकट आली की आत्महत्या करतायत. अरे ज्या ठिकाणी चारही बाजूने दुःख दुःख आणि दुःख भरलेलं आहे, मुलं लहान आहेत अजून, मुलांना काही कळत नाहीये, वडिलांनी निरोप घेतलेला आहे, पितृक्षेत्र हरपलेलं आहे. अशा वेळी जो माणूस राहतो ना, जबाबदारी ज्याच्यावर असते त्याचा सुद्धा डोका असा चिरविन जायला असतो. काय करावं, कसं जगावं, कसं राहावं काही कळत नाही. पण अशाही अवस्थेमध्ये ज्या वेळेला जगण्याचा मार्ग मनुष्य शोधत असतो ना, संकटापासून दूर होण्यासाठी प्रयत्न करत असतो ना, ती माणसं श्रेष्ठ असतात. म्हणून आदर्शयुक्त जीवन आमच्या आईसाहेब जगल्या. सांगुणाबाई काळूराम शेलार ज्यांच्या 5व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आईसाहेबांनी या ठिकाणी काय केलं, आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार केले, आपल्या मुलांना सांभाळलं, जगवलं, वाढवलं, त्यांना शिक्षण केलं. पण खरं तर आईसाहेबांना मोठा आधार मिळाला तो या शेलार परिवाराचा. आणि शेलार परिवाराबरोबर दानगाव येथील मोरे परिवार असेल आणि ढमाले परिवार विशेष करून त्या ठिकाणी मोठा आधार आईसाहेबांना मिळाला. या मुलांना सांभाळण्याचं काम, आईंना सांभाळण्याचं काम या परिवारांनी केलं. किती संकट असं माणसाच्या आयुष्यामध्ये, किती दुःख असं माणसाच्या आयुष्यामध्ये. दैवजात दुःखे भरले, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आम्ही पराधीन आहोत. आम्ही जगण्या वागण्यासाठी नियोजन करत असतो, पण त्याचप्रमाणे होईल असं नाही ना. माऊली, उद्याचं नियोजन आपण आज करतोय, आम्हाला उद्या कुठे जायचं आहे, पण उद्या ज्या वेळेला आम्ही तिकडे जायला तयारी करतोय ना, त्याच वेळेला मध्येच काहीतरी अडचण येते, मध्येच काहीतरी दुसरं काम निघतंय, मध्येच कुठून तरी निरोप येतो आणि तिकडे आम्हाला जावं लागतंय. आमच्या नियोजनाप्रमाणे काही गोष्टी घडत नाहीत, होत नाहीत. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. समाजाला उपयोगी असणारी माणसं, समाजकार्य करणारी माणसं, समाजामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे जगणारी वागणारी माणसं, यांना उदंड आयुष्य लाभावं असं मनापासून आम्हाला वाटतंय. पण आम्हाला वाटून काही फायदा नाहीये ना, कारण ही सगळी सत्ता त्याची आहे. म्हणून तर आम्ही म्हणतो ईश्वर सत्य पुढे इलाज नाही. चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलवी, ते हरिवेण देखवे ऐकवी एक नारायण याचे भजन. आणि म्हणून आलेल्या प्रसंगांना तोंड दिलं, आलेल्या संकटांना तोंड दिलं, आलेलं दुःख बाजूला केलं. आईसाहेबांनी आपल्या मुलांवर अतिशय चांगल्या प्रकारे संस्कार केले. मला माहिती नाही आईसाहेबांनी या मुलांसाठी किती संपत्ती कमावली, त्याच्याशी मला गरजही नाहीये. पण मी स्वाभिमानाने सांगू शकतो आज की आईसाहेब या मुलांसाठी संस्कार निर्माण करण्यामध्ये कमी पडल्या नाहीत. ज्यांची कमतरता आज आम्हाला या कलियुगामध्ये जाणवते, त्यांची कमतरता जाणवते. कधीतरी असं काही दृश्य आम्ही बघितलं ना की आम्ही किती अभागी आहोत असं आम्हाला वाटतंय. काय माहितीये, अजून आपल्या समाजामध्ये अशी काही घर आहेत की त्या घरामध्ये दिवा लागला जात नाही, दीप प्रज्वलन होत नाही. अशी काही आजही काही आपल्या समाजात अशी काही घरं आहेत. परमार्थ करावा, देवाचं नामस्मरण करावं, देवाचं स्तवन करावं, जर दिवा लागत नसेल तर यांना हिंदू म्हणावं का? म्हणावं. पण आज हे शेलार परिवार असेल, आमच्या आईसाहेब गायकर परिवारामध्ये गेल्या, गायकर परिवार असेल, त्याचप्रमाणे आमच्या मामांच्या मुली अर्थात आमची रोहिणाताई असेल, सारिकाताई असेल, रोहिणीताई गागस परिवार आणि सारिकाताई आत्याकडे समजा गायकर परिवारामध्ये हे संपूर्ण शेलार परिवार असेल, यांचा आजोळ असेल मोरे परिवार, ढमाले परिवार. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये या माणसांचं काम आजही पाहायला मिळत आहे, हे महत्वाचं आहे. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करतायत. आज या कलियुगामध्ये संप्रदाय अनेक आहेत, अनेक संप्रदाय आहेत. अनेक संप्रदाय जरी असले ना
तरी तुम्ही कुठल्या तरी संप्रदायामध्ये जाऊन त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करताय, ग्रंथ वाचन करताय, हे महत्वाचं आहे. कुठल्याही एका संप्रदायाचा अभिमान आम्हाला नको. कुठल्याही एकाच संप्रदायाची मोठेपण आम्ही मिरवता कामा नाही, बरं का. तुम्हाला जिथे प्रचिती आली, जिथे आत्मसाक्षात्कार झाला, जिथे तुम्हाला परमानंद प्राप्त झाला, आत्मबोध झाला, आत्मज्ञान प्राप्त झालं, जगण्याचा मार्ग कळला, ब्रह्मानंद प्राप्त झाला ना तुम्हाला, त्या ठिकाणी तुम्ही स्थिर राहा, त्या ठिकाणी तुम्ही कार्य करा. आणि अशा प्रकारे आमचे मामा असतील बलिराम मामा, त्यांच्या सौभाग्यवती असतील आमच्या मामी, आमच्या आईसाहेब असतील, त्यांचं संपूर्ण कुटुंब असेल, शेलार परिवार असेल, गायकर परिवार असेल, गागज परिवार असेल, मोरे परिवार असेल, धमाले परिवार असेल, हे सगळ्या मंडळींकडे आज परमार्थिक विचार आम्हाला पाहायला मिळतात. ही देणगी आमच्या आईसाहेबांची आहे. ही सगळ्यात मोठी देणगी आहे, सगळ्यात मोठा संस्कार आहे. आणि म्हणून या ठिकाणी 5वं पुण्यस्मरण आज आईसाहेबांचं आपण आयोजित केलेलं आहे. आणि 5व्या पुण्यस्मरणेनिमित्त पिंडदान झालेलं आहे, बरं का. ज्ञानदान चालू आहे, अन्नदान होणार आहे. 3 प्रकारचं दान आपण करतोय. गेलेल्या माणसाच्या त्या नावाने 3 प्रकारचं दान करतोय, बरं का. पिंडदान, ज्ञानदान आणि अन्नदान. ज्ञानदान घडावं या उद्देशाने आज प्रवचन श्रवण करायचं आपल्याला. ज्ञानदान घडावं या उद्देशाने आज आपण या ठिकाणी काय केलंय, प्रवचन आयोजित केलंय. पुन्हा एकदा सांगतो बघा, ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, गीता असेल, भागवत असेल, संतांचं वाङ्मय असेल, हे टाइमपास म्हणून नाही, बरं का, मनोरंजन म्हणून नाही. चला आता माणसं याला 12 12:30 होणार आहेत म्हणून तोपर्यंत टाइमपास काय नाही म्हणून मामांनी प्रवचन आयोजित केलं का इथे, असं काही आहे का? नाही. ज्ञानदान घडावं, भगवंताचं नामचिंतन व्हावं, या निमित्तानं या ठिकाणी आपण हे प्रवचन आयोजित केलेलं आहे. आलं लक्षात? प्रवचन कोणासाठी आहे? ज्या गेल्या त्या आईसाहेबांसाठी आहे की आपण राहिलोय आपल्यासाठी आहे? कोणासाठी हे प्रवचन आहे? गेल्या त्या आईसाहेबांसाठी कमी, राहिल्या त्यांच्यासाठी जास्त आत्मबोध व्हावा या उद्देशाने हे प्रवचन आपण आयोजित केलेलं आहे. या प्रवचनासाठी घेतलेला श्लोक अध्याय क्रमांक 12, गीतेतील अध्याय क्रमांक 12 आणि 12व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 8. या 8व्या श्लोकामध्ये भगवंत आम्हाला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, मयेव मन अदस्व मय बुद्धी निवेशयः निवेशिष्यसि मय वतरुतो न संशयः. काय म्हणतात भगवंत? मयेव मन अदस्व, तुम्ही मन मला अर्पण करा, माझ्या ठिकाणी स्थिर करा. मय बुद्धी निवेशयः, तुम्ही बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर करा. म्हणजे काय होईल? निवेशिष्यसि मय वतरुतो न संशयः, तुम्ही मरणोत्तर मला येऊन भेटाल, माझ्या ठिकाणी निवास कराल, मला प्राप्त व्हाल, यात संशय नाही. आता प्रत्येक माणसाचा जो अट्टास चालू आहे तो कशासाठी आहे बरं? काय अट्टास आहे प्रत्येक माणसाचा? कशासाठी अट्टास चालू आहे? तुम्ही आम्ही परमार्थ करतोय, भक्ती करतोय, नामचिंतन करतोय, सगळं काही करतोय, आपण देवाचं नामस्मरण करतोय, ग्रंथ वाचन करतोय, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करतोय, प्रवचन श्रवण करतोय, निरूपण श्रवण करतोय, कीर्तन श्रवण करतोय. का करतोय बरं? प्रत्येकाच्या मनामध्ये फक्त एकच विचार आहे, शेवटचा दिवस गोड व्हावा. बरोबर आहे ना मुली? ही तयारी आपली कशासाठी चाललेली आहे? ही तयारी आहे आपली. आता जी आपण करतोय ना, ही काय आपली तयारी आहे. कशासाठी? शेवटचा दिवस गोड व्हावा. मान्य आहे ना आपल्याला सर्वांना? बरोबर आहे ना? आम्ही जन्माला येण्याच्या आधी 9 महिने 9 दिवस आमच्या घरातल्यांना माहिती होतंय कोणतरी आमच्या घरात येणार आहे. बरोबर आहे? आम्ही जाणार आहे ते हे किती दिवस कोणाला माहित होते बरं? घरातल्यांना नाही. मामाला, काकाला, मावशीला, आईला, बाबाला, भावाला, जीवलग मित्राला, मग आपल्याला तरी स्वतःला.
नाही, नाहीच नाहीच. पण एवढं तरी स्मरणात आहे ना आपल्या, एवढं तरी आपल्याला माहिती आहे नाही की शेवटचा दिवस आम्हाला प्रत्येकाला आहे. प्रत्येकाचा शेवट आहे, प्रत्येकाचा शेवट आहे. राजा असता मृत्यूला लक्ष कोटी कबूल झाला तरी सोडीना तयाला मृत्यू काही. मृत्यू कोणालाही सोडत नाही, जाणच जाणं आहे. मग आम्ही मुक्त झालो पाहिजे, मोकळे झालो पाहिजे, आम्हाला मोक्ष मिळाला पाहिजे, यासाठी तर आमचा आट्टाच चालू आहे. संसाराच्या भवसागरामध्ये आम्ही तरलो पाहिजे, तरुण गेलो पाहिजे. जन्म मृत्यूच्या रहाडगड्यातून आम्ही काय झालो पाहिजे, मुक्त झालो पाहिजे. म्हणून आमचा आट्टाच चालू आहे. बरोबर आहे, मुक्त झालो पाहिजे, आम्ही मोकळे झालो पाहिजे. आता पहिला प्रश्न असा आहे की आम्ही कशाने बांधलोय हे आम्हाला कळलं पाहिजे, तर मोकळे होऊ ना. बरोबर आहे की नाही? आम्ही बांधलोय कशाने हे जर आम्हाला कळलं तर आम्ही मोकळे होऊ. बद्ध अवस्था प्राप्त झालेली आज कशाने बांधलोय आपण? पहिली गोष्ट म्हणजे मायेने बांधलोय, देहबुद्धीने बांधलोय, अज्ञानाने बांधलोय, अंधश्रद्धेने बांधलोय, नको त्या विचारांनी बांधलोय, नको त्या वासनेने बांधलोय, नको त्या विषयांनी बांधलोय. बद्धावस्था प्राप्त झालेली आहे. एकाच मातीचे दोन पोपट, बरं का? एका डोळीमध्ये एकाला सापडले, त्या एका झाडाची डोळीच असते ना ती एक, त्याच्यामध्ये सापडलं, त्याने आणली घरी. खाणं पिणं चालू आहे त्यांचं, त्या पोपटांचं मस्त मोठे झाले. दोघांना 2 पिंजरे आणले त्याने. ऐका, दोघांना 2 पिंजरे आणले. एक लोखंडाच्या पिंजऱ्यामध्ये ठेवला आणि एक सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये ठेवला. ऐकताय ना? एक लोखंडाच्या पिंजऱ्यात ठेवला आणि एक सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवला. त्याच्याकडे पाहुणा आला, तो विचार करायला लागला, 2 पोपट आहेत, सारखेच आहेत, सेम आहेत. एक लोखंडाच्या पिंजऱ्यात आहे, एक सोन्याच्या पिंजऱ्यात आहे. बरं का? लोखंडाच्या पिंजऱ्यात असलेल्या पोपटाजवळ तो गेला. पाहुणा हात जोडतोय आणि विचारतोय, काय कसं वाटतंय तुला? बरं वाटतंय का? आनंदी आहेस का? खुश आहेस का? त्यावेळेला तो पोपट बोलतो, दादा, अरे स्वतंत्र जीव माझा, ह्या झाडावरून त्या झाडावर जायचं, त्या झाडावरून ह्या झाडावर जायचं, आवडतं फळ खायचं, पाहिजे तसा विहार करायचा, पाहिजे तसं फिरायचं. आज या पिंजऱ्यामध्ये बांधून ठेवलंय रे मला. खूप दुःखी आहे, दुःखी आहे. बांधलेलो आहे मी, बद्ध आहे. स्वतंत्रता नाही आहे, जगण्याची, फिरण्याची, हिंडण्याची, खाण्याची, पिण्याची स्वतंत्रता नाहीये दादा मला. खूप दुःखी आहे मी. आता त्या पाहुण्याने विचार केला, हा लोखंडाच्या पिंजऱ्यात आहे म्हणून दुःखी आहे. आपण सोन्याच्या पिंजऱ्यात आहे त्या पोपटाला विचारू. जसं त्याने विचारलं तसं त्या सोन्याच्या पिंजऱ्यात असलेल्या पोपटाने सांगितलं, त्याची आणि माझी अवस्था सारखीच आहे. पिंजरा कसला आहे हे महत्वाचं नाहीये, दोघे पण बद्धच आहेत, दोघे पण बांधलेलेच आहेत, स्वतंत्र दोघे पण नाही आहेत. संत म्हणतात, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडीस सोन्याचा पिंजरा. तुझं पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. काय म्हणतात संत? ज्या पिंजऱ्यात आपण अडकलेलो आहोत ना, ज्या पिंजऱ्यामध्ये आपली बद्ध अवस्था निर्माण झालेली आहे ना, मोकळं होण्यासाठी प्रयत्न करा. पण नाही करत नाही, आम्ही अजून बांधून घेण्याचा प्रयत्न करतोय, अजून बांधून घेण्याचा प्रयत्न करतोय. आमची अवस्था कशी आहे माहितीये का? नाथ महाराज म्हणतायत, साप बेडका ते गिळी. बरं का माऊली आतमध्ये बसलेत त्या. साप बेडका ते गिळी आणि बेडूक माशा ते कवळी. समजतंय? सापाच्या तोंडात बेडूक आहे. आता हा थोड्या वेळामध्ये कोणाच्या पोटात जाणार आहे? सापाच्या पोटात जाणार आहे ना तो. बरोबर आहे की नाही?
पण तरी तो बेडूक पुढे आलेला मासा जर सोडत नसेल तर त्याला एवढी अक्कल पाहिजे का आपण खाल्लेल्या माशांचा उपयोग कोणाला होणार आहे? आम्ही जो बांधलेलो आहोत ना, ती अशीच अवस्था आम्हाला प्राप्त झालेली आहे, बद्ध अवस्था. प्रपंचाचं उदंड ज्ञान परमार्थ विषयी अज्ञान नेणे सोय समाधान या नाव बद्ध. तुम्हाला काय आवडतंय? परवा काय झालं माहितीये का, एका कार्यक्रमामध्ये आम्ही होतो आणि कार्यक्रम संपल्यानंतर अनेक माणसाशी जवळ यायला लागले, विचारायला लागले महाराज कुठले, महाराज कुठले. जेव्हा उर्शीद गावचं नाव माहिती झालं ना, तेव्हा त्यांच्या मुखातून ऐकायला मिळालं, अरे वा, मस्त परमार्थिक गाव आहे, चांगला गाव आहे. अनेक सप्ते त्या गावामध्ये होत आहेत. वर्षाला 4-4, 5-5 सप्ते हरिनाम सोहळे आयोजित केले जातात. बरं का, आनंद वाटला मला ऐकता ऐकता. चला, आपल्या गावाविषयी चांगले बोलतात ना लोक, नाही का? चांगले बोलतात. आमचं असं संभाषण चालू होतं माऊली. ते म्हणतायत चांगला गाव आहे, मस्त गाव आहे, गावामध्ये अनेक सप्ते होत आहेत, अनेक गावामध्ये अनेक हरिनाम सोहळे होत आहेत, परमार्थिक गाव आहे, आध्यात्मिक क्षेत्रातली माणसं त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आमची अशी भाषा, असं आमचं संभाषण चालू असताना तिथेच दुसरा एक आला आणि तेवढ्यात बोलतो, उशीची साथ झाली ना गेल्या वर्षाची 1 नंबर. काय गर्दी ती ना बाबा बाबा, ही ट्रॉफिक अख्खा रोड जाम झाला. आता सांगा मला काय वाटलं असेल, काय वाटलं असेल मला? काही समजतं? वास्तविक त्याचा तिथं संबंधच नव्हता, पण त्याला पाठवला कोणीतरी, जा जरा जाऊन सांग का साथ पण जोरात होते म्हणून. तुमचं गाव किती आध्यात्मिक आहे, किती आध्यात्मिक विचाराची माणसं आहेत. बरं का, गाव तेव्हाच शोभून दिसतंय ज्या वेळेला आध्यात्मिक विचारांची झालर माणसांची असते तुमच्या गावाला, तेव्हा ते गाव शोभून दिसतंय, तेव्हा ते गाव शोभून दिसतंय. देऊ मध्ये अनेक होऊन गेले ना माऊली, पण आज आम्ही म्हणतो देऊ कोणाचे? जगद्गुरु तुकोबांची. का? तुकोबांनी काय तसं केलं, काय तसं केलं? आळंदी माऊलींची, पैठण नाथ महाराजांचं. अनेक आले गेले लोक, मरो मरो जाती वडिले गेले ही प्रचिती. आजा गेला पणजा गेला, बाप मसने गेला, देखत देखत नातू पडतो तोही तैसा झाला. कशात जमा झाले? शून्य, काही नाही. देहाच्या बरोबर सगळ्याचीच राख होऊन गेली, सगळ्याचीच राख होऊन गेली. मरावे परी कीर्ती रूपी उरावे असं जर वाटत असेल तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? बद्ध अवस्था जी आहे ना, त्याच्यातून मुक्त झालो पाहिजे. सर्वप्रथम आम्ही कशाने बांधलेलो आहोत ना, याचा विचार आम्ही केला पाहिजे. आम्ही बांधलेलो आहोत, पहिली गोष्ट म्हणजे मायेने. आम्हाला काय अडव येते? माया. एखाद्याला सांगा ना, महाराज आपल्या गावात हरिनाम सोहळा चालू आहे, मस्तकी कीर्तन चालू आहेत, प्रवचन चालू आहेत, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या ना, बसा ना, ऐका ना. तुम्ही म्हणजे दिसतच नाही हो. त्याचं उत्तर येतंय, मरायला टाइम नाही तर तिकडे कुठे येऊ. उत्तर काय येतंय? मरायला वेळ नाहीये. एकदा आले हो तो विचारणार नाही तुला टाइम आहे का नाही, येऊ नंतर विचारे. टाइम नसताना घेऊन जातो तो. टाइम नसताना तुम्हाला वेळ असो ना, ते नसोच, चला एकदा भरली कधी नेईल पत्ता लागणार नाही. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा. पांव फूलों पे रखने से पहले तुमको कांटों से चलना पड़ेगा. दादा, हे जीवनच असं आहे की दुःखाचे डोंगर ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही. मग तो संसार असो, प्रपंच असो वा अध्यात्म असो, आम्ही बांधलेलो आहोत मायेने. आणि म्हणून तर जगद्गुरु तुकोबांना परत परत सांगावं लागलं, नको नको म्हणा, नको गुंतो माया जाळी. काळ आला जवळ ग्रासावया. काळ आमच्या जवळ येतोय ग्रासावया, पण आम्हाला कळत नाही. कलियुग ज्या वेळेला या सृष्टीवर यायला निघाला त्यावेळेला
ब्रह्मदेवाच्या पुढ्यात जाऊन उभा राहील आणि ब्रह्मदेवाला म्हणतो मी सगळ्या राज्यांमध्ये सगळ्या देशांमध्ये जाऊन पाहिजे तसं काम करू शकतो, पण भरतखंडी मला भीती वाटते, भारत देशामध्ये जायला कली बोलतो मला भीती वाटते का, तिथे धर्म आचरणारे वागणारी लोक आहेत. भगवान श्रीराम प्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्य पावन भूमी आहे. भगवान श्रीकृष्णांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्य पावन भूमी आहे. अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्य पावन भूमी आहे. आणि म्हणून कली म्हणतोय मला तिथे जायला भीती वाटते. त्याला भीती वाटते म्हणून कलीच्या बरोबर दिलेला आहे काळ. बरं का माऊली, जिथे कळी आहे ना तिथे जवळच आहे, लांब नाही. जिथे कळी तिथे काळ. आता मला उत्तर द्या, काळ आपल्या जवळ येतो का आपण काळाजवळ जातो? पडग्याला बसमध्ये बसलो, भिवंडीला जायचं आहे. आता मला पुढच्या गावांची नावं सांगा जरा. पडगा सोडला पुढे कुठला गाव लागला? काय? वावोली लागली. बरं आपण वावोली वर्ष जाऊ, आपाला वर्ष नको, वावोली वर्ष जाऊ, चालेल, हरकत नाही. वावोली सोडली, आता पुढं बोईरपाडा लागला, आता पुढं किक्सा बोरवली, पुढं साविंद्रा, पुढं वडपा, बरंच गाव सोडलं. आणि आता काही वेळात भिवंडी येणार. तेवढ्यात माणूस काय बोलतो माहितीये का? भिवंडी जवळ आली हो का? काय बोलतो? भिवंडी जवळ आली बरं का. आता मला सांगा, भिवंडी आपल्या जवळ आली असते का आपण भिवंडी जवळ गेलेलो असतो? पण माणसाची बोलण्याची पद्धत कशी आहे? तसं काळ आपल्या जवळ येत नाही. तुम्हाला तलप आल्याबरोबर तंबाखूची पुडी तुमच्या घरात येऊन पडते का? तलप आल्याबरोबर स्मरण केलं काय, येऊन पडली काय? तलप आल्यावर तुम्हाला दुकानात जावं लागतंय, पैसे द्यावे लागतात, पुडी घ्यावी लागते, फोडतात पण असे का जिथे जबडा सडलेला आहे ना तो एक बाजूला करतात. अरे सडलेला जवळ दाखवलेला असताना जर आम्ही ती जवळ करतोय तर सांगा काळ आमच्या जवळ येतोय का आम्ही काळाच्या जवळ जातोय? आम्ही काळाच्या जवळ जातोय, काळ आमच्या जवळ येत नाही. संध्याकाळच्या वेळेला तलप आल्याबरोबर बाटल्या तुमच्या घरात येऊन पडतात का? बाटलीपर्यंत तुम्हाला जावं लागतंय. काळाच्या जवळ आम्ही जातोय, आमच्या जवळ काळ येत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात आता सावध राहा, कारण एकदा काळाची उडी पडले ना मग कोणी सोडवत नाही. सोडवतंय कोणी? मायेच्या अधीन आम्ही आहोत, मायेमध्ये बांधलेलो. कसं बांधलोय? कोणी बांधलंय आम्हाला का आमच्या आम्ही बांधून घेतलं? एक विशिष्ट प्रकारचा किडा आहे, तो काय करतो माहितीये का? त्याच्या स्वतःच्या अंगातून एक धागा काढतो, बरोबर आहे की नाही? त्या धाग्याचं असं जाळं तयार करतोय. तो जाळं तयार करता 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 त्याच जाळ्यामध्ये अडकून मरतोय, बाहेर पडता येत नाही. माऊली माणसाचं सुद्धा तसंच आहे ना, नाही का? माणसाला कोणी बांधलेलं नाहीये, कोणीच बांधलेलं नाहीये. ज्या वेळेला तो स्वतःचा आत्मबोध घेईल ना, ज्या वेळेला स्वतःची ओळख घेईल त्यावेळेला तो मुक्त आहे. नाही बांधलेला आहे, स्वतःहून स्वतःला बांधलेला आहे. आता ज्याने स्वतःहून स्वतःला बांधलेला आहे त्याला कोण सोडविल? एका घरातून असा आवाज यायला लागला, अरे मला सोडवा रे, सोडवा रे, मी इथं गुंतलेलो आहे, मी कोंडलेलो आहे, मी तर कोंडून राहिलेलो आहे, सोडवा कोणीतरी मला. बाहेरच्यानी आवाज ऐकल्याबरोबर पहिले खिडक्यान बघितलं तर सगळ्या खिडक्या आतून लावलेल्या होत्या. अरे बापरे, तोडायचा फोडायचा प्रयत्न करायचा पण त्या सगळ्या ग्रिल आहेत, कसं काय करायचं? मग तेवढ्यात त्यांच्या मनामध्ये विचार आला की चला आपण दरवाजे पाहूया. दरवाजे पाहायला गेल्यानंतर दरवाजे सुद्धा सगळे आतूनच बंद केले होते. आतून स्वतःने स्वतःला कोंडावून घेतलेल्या माणसाला बाहेरचा कोण सोडवेल बरं? सोडवेल कोणी? म्हणून तर माऊली म्हणतात ना, आपुली आपण करा. समजतंय ना? आपली सोडवणूक करायला आपल्याला स्वतःला प्रयत्न करावे लागणार आहेत. माऊली, तुमच्या डोक्यावर जर एखाद्या वेळी वांग्याची पाटी असली, खाणीमध्ये वांगी लावतात का? लावतात. मग वांगीच घेऊ आपण, नाही का? कारण समजलं पाहिजे ना, इथं स्ट्रॉबेरी घेऊन फायदा काय?
वांग्याची पाटी जर तुमच्या डोक्यावर असली आणि तुम्हाला जर जड झाली, जास्त ओझं जर तुम्हाला झालं, तर माऊली तुमचा मुलगा घेईल, मुलगी घेईल, तुमचं ओझं कमी करेल. पण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये केलेले कर्माचं जे बोझ आहे, त्या कर्माच्या बोझ्याला मात्र कोणी त्या ओझ्याला वाटेकरी नाहीये, कोणी वाटून घेणार नाहीये. ते तुमचं तुम्हालाच सांभाळायचं आहे. हे तेवढंच सत्य आहे, तेवढंच सत्य आहे बरं का, तेवढंच सत्य आहे. आपुली आपण करा सोडवणा. आम्ही आतून जर बांधलेलो आहोत ना, तर आम्ही स्वतः प्रयत्न केला पाहिजे. आम्ही मुक्त झालो पाहिजे. आम्हाला मुक्त व्हायचं आहे, मुक्त व्हायचं आहे बरं का. ज्या ज्या वेळेला साधू पुरुष आम्हाला भेटतात, ज्या ज्या वेळेला साधू पुरुषांचा संघ आम्हाला होतोय, ज्या ज्या वेळेला संतांचा संघ आम्हाला होतोय, त्या त्या वेळेला संतांकडे आम्ही काही न मागता पहिली प्रार्थना केली पाहिजे. आता मला मोक्षाचा मार्ग सांगा, मला मुक्तीचा मार्ग सांगा, मुक्तीचा मार्ग सांगा. अरे वाढल्या कोणाला आतापर्यंत अनेक भेटले ना, कमी भेटले का? अनेक भेटले, अनेक भेटले. पण प्रत्येक जण जो तो काय करायचं माहितीये का, आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करायचा, आपला प्राण वाचवण्याचा प्रयत्न करायचा, आपल्याकडे असलेला द्रव्य ते वाचवण्याचा प्रयत्न करायचा. कारण प्रत्येक जण कशामध्ये गुंतलेला आहे? मायेमध्ये. ती मायाच वाचवायचा प्रयत्न करायचा ना, तो दुसरं काय आलंय बरं का. ज्या वेळेला सत्य काय असत्य काय आम्हाला कळतंय ना, तेव्हा आमची ट्यूब पेटली जाते. कधी बघा, आमच्या मनासारखं जोपर्यंत घरामध्ये होतंय ना, तोपर्यंत आम्ही घरामध्ये लय रममान होत असतो. आमच्या घरातलं संसारातलं सुख म्हणजे ओसंडून वाहत असतंय, जोपर्यंत खटके उडत नाही तोपर्यंत. बरोबर. एकदा खटके उडायला लागले तर मग तो पण बोलतो, मामा सांगत होता त्याच बरा होता, मी मामाचाच ऐकायला पाहिजे होता. आलं का लक्षात? आणि या बाईच्या पण मनामध्ये ते पहिलं आलं ना बघायला, ती जागा भारी होती, बाबा बोलत होता. ही सत्य परिस्थिती आहे बरं का, कलियुगातली सत्य परिस्थिती. आमच्या संसारामध्ये जोपर्यंत सुख ओसंडून वाहतय ना, तोपर्यंत आम्हाला देवाची आठवण होत नाही, आणि तोपर्यंत आम्हाला अध्यात्माची नाही, परमार्थाची आठवण होत नाही. उलट अर्थी काही माणसं काय बोलतात माहितीये का माऊली, आम्हाला देवाने काय कमी केलंय, काय गरज आहे आम्हाला हे करायची. अरे म्हणजे आम्हाला कमी म्हणून करतोय काय? बोलायची पद्धत बघा ना काय आहे. एकदा काय घरामध्ये खटके उडायला लागले, सुना धुसफूस करायला लागल्या, बाई ऐकत नाही, नातवंड चेष्टा करायला लागली का कधीही न गेलेला माणूस तो मग जाऊन मंदिराच्या पायरीवर बसतो, कारण एकांत ठिकाण तेच आहे. माणसाला एकांत ठिकाण तिथं तुम्हाला कोणी अडवू शकत नाही, बोलू शकत नाही, कोण काय बोलेल बरं का. समाधान प्राप्त व्हायचं ठिकाण तेच आहे ना बोले, आपल्याला सुख प्राप्त व्हायचं ठिकाण तेच आहे. पण ते तारुण्यात कळायला पाहिजे, नवे नवे ज्या वेळेला जाणीव होईल तेव्हा ते कळायला पाहिजे. मग येणारी जाणारी विचार करतायत आणि त्या बाबाला बोलतायत, बाबा कधीच तुम्हाला बघितलं नाही हो मंदिरात, अनेक कार्यक्रम होतात, कार्यक्रमांच्या वेळी तुम्ही कधी नसतात. आता कार्यक्रम नसताना पण 3 दिवस झालं, सकाळी येऊन बसतात, डायरेक्ट संध्याकाळी घरी जातात का? कारण काय? त्यावेळेला तोच बोलतोय, घर खायला धावतंय, काय करू, घर खायला धावतंय. माणसाला उपरती होते कधी माहिती आहे? राजा भरतरी, न्यायाने वागणारा राजा, धर्माचरण करणारा राजा, प्रजेचा विचार करणारा राजा, कुठल्याही प्रकारची वाईट कर्म नाही, कुठल्याही प्रकारचे वाईट गुण नाहीत. जेवढं काही चांगलं करता येईल तेवढं चांगलं करावं, पहिला प्रजेचा विचार करावा, मग नंतर आपला विचार करावा. अशा प्रकारे वागणारे राजे कमी असतात बरं का, अशा प्रकारे वागणारे राजे कमी असतात. ज्या वेळेला त्या राजवाड्यामध्ये एका साधू पुरुषाचं आगमन झालं, त्यावेळेला त्यांनी बघितलं, सगळी प्रजेकडे बघितलं, अतिशय खुश, ज्याच्या त्याच्या मुखामध्ये त्या राजाचं स्तवन, राजाची स्तुती. आमचा राजा देव माणूस आहे, आमचा राजा एक नंबर जबरदस्त, आमचा पहिला विचार करतोय. अख्खी प्रजा सुखी, महिला सुद्धा त्या राजाचं स्तवन करतायत, हे महत्वाचं आहे. आमच्या राजासारखा राजा नाही.
महिलांचा आदर करतो, सन्मान करतो. आणि आमचं शास्त्र सांगतं यत्र नार्यास्ते पूजन्ते रमन्ते तत्र देवता. ज्या ठिकाणी महिलांचा आदर केला जातो, सन्मान केला जातोय, त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या देवता रममाण होत असतात बरं का. असा तो राजा. त्या साधू पुरुषाने फिरून 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 विचार केला, अरे वा, अतिशय चांगल्या प्रकारे राजाला भेटण्याचा विचार केला. राजाला भेटले ते. त्या राजाने आदरातिथ्य केलं. अतिथी देवोभव आचार्य देवोभव, त्याप्रमाणे साधू पुरुषांचं दर्शन घेतलं, नमस्कार केला, साधू पुरुषांचा पाहुणचार केला. तिथून निघता निघता त्या साधू पुरुषांनी त्याला एक फळ दिलं राजाला आणि सांगितलं, राजासाहेब हे फळ खा तुम्ही. आता जसे तरुण आहात ना शेवटपर्यंत तसेच तरुण राहाल. ऐका, आता जसे सुंदर दिसताय ना शेवटपर्यंत तसेच सुंदर दिसाल. आता जशी तुम्ही व्यवस्थित स्फूर्ती तुमच्या अंतःकरणामध्ये अंगामध्ये आहे की ना तशीच स्फूर्ती तुमच्या अंगामध्ये राहील, तेवढेच प्रफुल्लित तुम्ही दिसाल. आणि विशेष म्हणजे तुम्हाला उदंड आयुष्य लाभेल हे फळ खाल्ल्यानंतर. का? तुमची गरज आहे या प्रजेला, या राजवाड्याला. त्या राजाच्या हातामध्ये फळ मिळालं. राजाने फळाकडे बघितलं, साधू निघून गेले. राजा फळाकडे पाहतोय आणि विचार करतोय, खऱ्या अर्थाने जर हा फळ खाल्ल्यानंतर माणूस जर शेवटपर्यंत तरुण राहत असेल, रूपवान राहत असेल, जसा आता असेल तसा जर शेवटपर्यंत राहत असेल, त्याला जर उदंड आयुष्य लाभावं लागत असेल, तर ह्या फळाची खरी गरज आहे माझ्या राणीला. कारण मला शेवटच्या श्वासापर्यंत राणीने साथ दिली पाहिजे. आता जशी दिसते तशीच शेवटपर्यंत दिसली पाहिजे. आता जशी तरुण आहे तशी शेवटपर्यंत तरुण राहिली पाहिजे आणि तिला उदंड आयुष्य लाभलं पाहिजे. का? माझी सेवा तिने करावी म्हणून. ऐका, ते फळ राणीला दिलं, पण जसं साधूने सांगितलं होतं तसं राजाने सांगितलं का पुन्हा मी ते रिपीट करत नाही, कारण वेळ कमी आहे. आपण पुढे पुढे सरकूया. राणीने बघितलं जर तरुण राहणार आहे, सुंदर राहणार आहे, रूपवान राहणार आहे, उदंड आयुष्य जर लाभणार आहे, तर राणीचं प्रेम होतं प्रधानावर. त्या प्रधानाला त्या राणीने फळ दिलं, पण प्रधानाचं प्रेम होतं एका वेश्येवर. ते फळ घेतलं प्रधानाने, त्या वेश्येला दिलं आणि सांगितलं तू तरुण, रूपवान, सुंदर, उदंड आयुष्य लाभेल. त्या वेळेला त्या फळाकडे बघून तो प्रधान गेल्यानंतर ती वेश्या विचार करते, ज्या घाणीमध्ये मी पडलोय तिथून कधी मुक्त होतोय असा विचार मी करतोय. नाईलाजाने माझ्या कर्माप्रमाणे या घाणीमध्ये मी पडलेलो आहे. नाईलाजाने मला ही सगळी कर्म करावी लागतात. उदरनिर्वाहासाठी मला हे सगळं करावं लागतंय. माझ्या वाट्याला हे पाप आलेलं आहे. या पापाचं निवारण कधी होतंय असं मला झालं. एकदाचा मी डोळे मिटतोय कधी आणि भगवंत मला घेऊन जातोय कधी असं मला झालेलं आहे. मला काय गरज आहे या तारुण्याची? मला काय गरज आहे या रूपाची? मला काय गरज आहे उदंड आयुष्याची? खऱ्या अर्थाने या फळाची गरज माझ्या राजाला आहे. का? तो राजा धर्माचरण करणार आहे, नीतीने वागणार आहे, जगणार आहे. आणि त्या वेश्येने फळ आणून ज्या वेळेला राजाच्या हातावर दिलं आणि सांगितलं, राजासाहेब हे फळ जर तुम्ही खाल्लात तर तरुण राहाल, रूपवान राहाल, मस्त राहाल, उदंड आयुष्य तुम्हाला लाभेल. ऐकतोय राजा, त्या फळाकडे पाहतोय आणि डोळ्यामध्ये अश्रू आणतोय. अरे हे फळ माझ्याकडून गेले रे. मी राणीला दिलेलं फळ पण या वेश्येकडे आलं कसं? ऐका, ज्या वेळेला त्यांनी तपास केला की हे फळ कसं कसं कुठं कुठं कसं कसं जाऊन इथपर्यंत आलं, त्या वेळेला राजाला पश्चाताप झाला आणि आपल्या भरतरी राजाने काय केलं, त्याच वेळेला आपल्या लहान भावाला विक्रमादित्याला त्या राजगादीवर बसवलं आणि स्वतः मात्र अरण्यात निघून गेला. त्या वेळेला त्याला पश्चाताप झाला, आतापर्यंत आपण काय केलं. पाळण्यात असलेल्या मुलांना मदालसा माता उपदेश करतायत आणि मदालसा माता पाळण्यात असलेल्या मुलांना उपदेश करत असताना म्हणतायत, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बाधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. पुढे काय म्हणतायत मदालसा माता, या देहाचा भरवसा पुत्र न धरावा ऐसा, माझे माझे म्हणून या बहु दुःखाचा वळसा, बहुत ठकियेले मृग जळाच्या आशा, तृष्णा सांडोनिया योगी गेले वनवासा. का जावं लागलं? खरं काय आणि खोटं काय हे एकदा माणसाला कळलं ना की तो मनुष्य खऱ्याच्या मागे लागतो. ऐका, आता सगळं झालंय आपलं, जरा सुद्धा वनात जायचा विचार करू नका. पण घर बसल्या आपल्या आयुष्यात चारही प्रकारच्या आश्रमाचा जर उपभोग आपल्याला घ्यायचा असेल तर तेही शास्त्र सांगते तुमच्या आयुष्यात तुम्ही कसं जगावं. ज्याने संसार थाटलेला आहे,
बाई आहे, आई वडील आहेत, मुलं बाळ आहेत, समाज आहे, कुटुंब आहे. गळ्यात गोडल्या आल्यावर घर सोडू नका. ऐका, सोडायचाच असेल तर ब्रह्मचर्य आश्रम ज्या वेळेला तुमचं चालू असतंय त्या वेळेला तुम्ही संन्यास आश्रम धारण करू शकता. बरं का? पोरवाला सांभाळता येत नाही, बाईला तोंड देता येत नाही, तिचं बडबड चालू असते, घरातल्यांना तोंड देता येत नाही, आई वडिलांचा सांभाळ करता येत नाही, समाज त्रास देतोय, कुटुंबामध्ये कसं जगावं कसं राहावं काही कळत नाही, आणि मग तो असा वैतागल्यासारखा मग सोडतोय. त्याला महत्व नाही, त्याला महत्व नाही. ऐका, आज आपल्याला देवाच्या कृपेने एकूण आयुष्य आहे 100 वर्ष, शतवर्ष वय नेमिले, त्यात बालपण नेणता गेले, तारुण्य वेचले विषयांकडे, वृद्धपणे नाना रोग भोगणे लागे, कर्मभोग आता भगवंताचा योगपणे कळे. त्या 100 वर्षामध्ये अशी विभागणी केलेली आहे. 1 ते 25 वर्षापर्यंत माणसाने ब्रह्मचर्य आश्रमाचं पालन करावं, जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत ब्रह्मचर्य आश्रम. लग्न झाल्यानंतर 25 ते 50 वर्षापर्यंत गृहस्थ आश्रमाचं पालन करावं, गृहस्थ आश्रम. 50 ते 75 वर्षाच्या दरम्यान वानप्रस्थ आश्रम, घरात राहून वनात राहिल्यासारखं, कारण नातवंड आली, पोरांची लग्न झाली. ऐकताय का माय माऊली? जर पुढचं वय आयुष्य भेटलंच 75चं तर संन्यास आश्रम ज्या भेटल ते आपला खायचा, जे मिळेल तसं राहायचं, भगवंताचं नामचिंतन करायचं. माझा टॉपला ना, माझी टोपली ना, माझा सूप ना, माझा अंगणा ना, इथून दगडी आमच्या, तुझ्या दगडी तयार आहे, तिथं तुझी जागा हक्काची तयार आहे, फक्त फॉर्म भरला, देवाची सही झाली का झाला काम. काही समजतंय बाबा? यो पर्या माझा ना, तो पर्या माझा ना, इथल्या पाणी पहिले यायचा ना. 75च्या नंतर जर आयुष्य मिळालं तर त्याला संन्यास आश्रम म्हणतात. ऐका, पहिली 25 वर्षे ब्रह्मचर्य आश्रमाचं पालन करायचं आहे. तारुण्यामध्ये ज्याने विषयांवर विजय मिळवला ना, ज्या गोष्टींचा त्याग करायचा त्या गोष्टींचा त्याग त्याच्याकडून जर झाला तर त्याचं वृद्धापकाळ अतिशय सुंदर असेल. वृद्धापकाळाची चिंता त्याला अजिबात नसेल. दिवसभर एवढं प्रामाणिकपणे कार्य करा, एवढं प्रामाणिकपणे वागा, जगा दिवसभर. रात्री 2 घास खाल्ल्यानंतर तुम्ही पोत्यावर पडलेत, घोंगडीवर पडलेत का गादीवर पडलेत, पडल्या पडल्या झोप लागली पाहिजे, पडल्या पडल्या. त्यासाठी दिवसभर प्रामाणिक राहिलो पाहिजे. ऐकताय ना? अहो, आज या कलियुगामध्ये बाबा परिस्थिती अशी आहे की झोपेच्या गोळ्या घेऊन लोकांना झोप येत नाही. डॉक्टर हैराण आहेत, डॉक्टर हैराण आहेत, का झोप येत नाही? त्याला कारण व्यापन तेवढाच आहे. गरीबाला लुबाडणं, गरीबाचं शोषण करणं, पाकिटमार करणं, अधर्माने वागणं, अधर्माने जगणं, आहे की नाही? नीती नाही राहिली, नीतीने वागायचं नाही, नीती काय ते कळत नाही, सैर वैर वागणं, अशी अवस्था समाजामध्ये निर्माण झालेली आहे. आणि असं जर असेल तर त्याला काय आयुष्याचा आनंद घेता येईल, जीवनाचा आनंद घेता येईल सांगा ना. म्हणून पहिले 25 वर्षे ब्रह्मचर्य आश्रम, 25 ते 50 वर्षे गृहस्थ आश्रम, घरात राहायचं आहे. बरं का माय माऊली? प्रत्येक महिलेने पत्नी म्हणून राहत असताना आदर्श सीतामाईंचा घ्यायचा आहे. कोणाचा? सीतामाईंचा. ज्यांच्या पायाला कधी माती पण लागली नव्हती माऊली, राजकन्या होती, राजाची सून होती, प्रभू रामचंद्रांची पत्नी होती. काय कमी होतं सांगा ना? काय कमी होतं? पण श्रीराम प्रभूंना वनवास सांगितल्यानंतर श्रीराम प्रभू ज्या वेळेला निरोप घ्यायला गेले सीतामाईच्या पुढे, हात जोडून उभे राहिले, अगं सीते येतोय का? समजून काढायला काय म्हणतायत, कसं जाईल कसं येईल पत्ता लागणार नाही, तुला समजणार पण नाही 14 वर्षे कशी जातील. ऐकतय ना सीतामाई? सीतामाईची समजूत करता करता काय काय म्हणतायत श्रीराम प्रभू, अगं कसे जातील 14 वर्षे पत्ता पण लागणार नाही, मी गेलो काय ना आलोय काय असं तुला वाटेल.
हे सगळं ऐकता ऐकता सीतामाईच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. श्रीरामाला वनवास सांगितलं म्हणून नाही, श्रीराम प्रभू वनवासाला जातायत म्हणून नाही, श्रीराम प्रभू माझा देव माझा पती मला आजही वेगळं समजतोय म्हणून त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. काय म्हणतायत सीतामाई, निरोप कसला घेता, निरोप कोणाचा घेताय तुम्ही?